नमस्कार मित्र हो. गुरुदेव दत्त रुईभर येथे 2 मार्च रोजी दत्तमूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता गंडकी नदीतील पाषाणापासून बनवलेल्या दत्तमूर्तीची दत्त मंदिर रुईभर पाटी गाव इथं मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीमध्ये लेझिम, टाळ, मृदंग अशी अभूतपूर्व मिरवणूक राहणार आहे. त्याचबरोबर महाशिवरात्री उत्सव 26 आणि 27 फेब्रुवारीला होणार आहे. 2 मार्चला 10:50 मुहूर्तावर दत्तमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होईल. या अनुषंगाने गुरुचरित्र पारायण सप्ताह व दत्तयाग सुरू आहे. 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी हे पारायण आणि यज्ञ होत आहे. पारायणाची वेळ सकाळी 6:30 ते 9:30. दत्तयागाची वेळ 9:30 ते 11:30. भक्त हो, मित्र हो, रुईभर ते उजनी धाराशिव मार्गावर धाराशिवच्या अलीकडे 15 किलोमीटर तर उजनीकडून जात असताना बेंबळी पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. ब्राह्मण वृंद, मंडप, भोजन या सर्व व्यवस्था केल्या जात आहेत. दत्त स्वरूप अप्पा बाबा यांचं गेल्या महिन्यातच बायपास झालेलं आहे. त्यांचं जवळजवळ 12-13 क्रिएटिन होतं, आता 5 पर्यंत आलेलं आहे. डायलिसिस 1 दिवसाआड सुरू आहे, पण दैवी चमत्काराप्रमाणे त्यांचं क्रिएटिन झपाट्यानं कमी झालेलं आहे आणि हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा उत्सव हा सर्व भाविक भक्तांनी जरूर या कार्यक्रमाला मिरवणूक असेल, प्राण प्रतिष्ठापना असेल, संगीत उत्सव संध्याकाळचे असतील याचा लाभ घ्यावा. मराठवाडा नेता YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पहा कशा प्रकारे या संपूर्ण सोहळ्याची तयारी सुरू आहे ते. मराठवाडा नेता बदर साहेब.
राजायोग सेवकृत्सर्वपुष्पं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरा कष्टा उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमानी च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशूर्वदन्यं प्रातारण्यो वीक्षैषात्तलूते घोरा कष्टा उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता न विदाता न भरता ततो देव त्वं शरण्यो भरता गुरुमात्रेया नुग्रहं पूर्णराते घोरा कष्टा उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि मुक्तिं च भुक्तिं भावासक्त्यं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेत् नियतो मत्या श्रीदत्तप्रियो भवेत् श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमद् परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचित घोरकष्टोद्धारण स्तोत्रं श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 तद्गोमयेन प्रदक्षिणमुपलिप्य रक्षणेन प्रतिजान्वे प्रतीचाञ्चतुर्णाच्च वर्धित्यङ्गुलान् त्यक्त्वा दक्षिणोपक्रमान्मोदरसंस्थां प्रादेशमात्रमेकां रेखां तस्या दक्षिणोत्तरयोः प्रागायता प्रादेशसंहिता द्वे रेखे लिखित्वा पयोः मध्ये परस्परमसंश्लिष्टा तिसरे दिशरेखां यज्ञ शकलकुलेन दक्षिणहस्तेन उल्लिख्य रेखासु तच्छकलं मुदकखण्डिधाय सङ्गलपत्व्याप्यप्रेक्षशकलं मुनिपार्वे अम्बरस्य पाणिप्रक्षाल्य वाक्यतोमवेद ततस्तैस्य नामेन भवेन ब्रह्मैर्वाता द्रव्येण सम्प्रकृत्य स्वासिन्यां स्तोत्रियाकारा स्वग्रहार्वाणि धूममग्निमारुत्य ओम जिष्णो नमो नाति चतुर्णमिन्नो यज्ञोपयानिपात विश्वाग्ने अभिषोकेत्या शक्यता मामरा पुण्यानि एह गणयो यतानि दानो सुपूरकेता भवानः अवत्वान् पार्वतसिष्ठनिवेदामहे सौरसाय देवान्नो इत्यक्षतैः अभाय आच्छादनपूरिकृत्यो हवन सुरुवात झाली उल्हास गुरुजी उल्हास गुरुजी मुंडू गुरुजी जोशी गुरुजी पुढील लागू चेक आगळे सरळ प्रज्वलित करा बोला तुम्ही बोलता का अगोदर कोणीतरी काय प्रकाश पाटील PS पाटील या ठिकाणी दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना रुईभर येथे होत आहे। त्यानिमित्त प्रकाश पाटील हे थोडक्यात माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या रुईभर दत्त मंदिर संस्थांमध्ये गंडकीहून शालिग्राम दगडाची दत्ताची मूर्ती बनवून आणलेली आहे। त्याची प्राणप्रतिष्ठा प्रभू दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 28/1 आणखीन 3 दिवस विधियुक्त होणार आहे। 25 तारखेला मिरवणूक आहे
28 तारीख आणि 1 आणखीन 2 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. 2 तारखेला मोठा जैन आहे, एकत्रीकरण आहे, भोजन आहे, दर्शन आहे. असं आणखी त्याच्या अगोदर 19 ते 25 हे पारायण झालेलं आहे. गुरुजींचं पारायण आणखीन दत्तयाग आणि 25 तारखेला दत्तमूर्तीची मिरवणूक आहे. असे थोडक्यात त्याची माहिती आहे. साधारणतः 7 ते 8 हजार लोक प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला येतील. संपूर्ण यंत्रणा ही युद्ध पातळीवर सुरू आहे. पारायण हे चालू आहे, दत्तयाग सुरू आहे आणि या संपूर्ण विधीसाठी कुठे येणार आहेत पाहुणे? महाराज लोक माणिकनगरचे गुरु महाराज आणि ब्रह्मवृंद येणार आहेत. या ठिकाणी ही 25 तारखेला सकाळी ठीक 8 वाजता शोभायात्रा निघेल. ही शोभायात्रा पाठीवरून निघेल. संपूर्ण गावात मिरवणूक मूर्तीची निघेल. त्यासाठी खास रथ बनवण्यात आलेला आहे. यामध्ये वारकरी मुलं 100, लेझिम तसेच वेगवेगळे संत महंताच्या देखाव्याचे आणि सगळ्या नदीचं कलश आणि सगळ्या यात्रा कलश यात्रा पण या ठिकाणी राहणार आहे. या संयोजन समितीच्या वतीनं पाटील साहेब आणि बाबाच्या वतीनं आपल्याला विनंती करण्यात येते की या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा. अत्यंत शास्त्रशुद्ध विधिवत पद्धतीने हा संपूर्ण सोहळा केला जात आहे. त्याचबरोबर दररोज संध्याकाळी संगीताचा पण कार्यक्रम आहे. गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण एकंदरीत महाशिवरात्री उत्सव असेल. त्याचबरोबर 28 फेब्रुवारीला दत्त प्राण प्रतिष्ठापना 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 2 मार्चला होणार आहे. महाशिवरात्री उत्सव 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीला होणार आहे. 27ला पारणं होणार आहे. एकंदरीत खूप दिवसापासनं ही प्राण प्रतिष्ठापनेचं नियोजन होतं. ते आता पूर्णत्वास येत आहे. रुईभर हे संस्थान हे धाराशिव उजनी मार्गावर, धाराशिवपासून 7 किलोमीटर 14 किलोमीटर आणि इकडनं उजनीकडनं येत असताना बेंबळीपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. आपलं या ठिकाणी वाहतुकीचे मार्ग खुले आहेत. आपण या ठिकाणी सातत्यानं दत्त उत्सव वगैरे होतात. भक्तांना निवासासाठी 40 रूम, खालच्या बाजूला एक हॉल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भोजन कक्ष, वाटप यंत्रणा, संत महंत व्यवस्था हे सर्व काही जवळजवळ बाबांनी मंदिराच्या संपर्कात असलेल्या किती लोकांना आहेर पाठवलाय? 500. जवळजवळ 500 ते 700 लोकांना आणि गावातील 100 लोकांना वाद्य वृंदासह हा आहेर पाठवण्यात आलेला आहे. हा असा एक अभूतपूर्व असा हा सोहळा आहे. या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे. ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी आर्थिक सहकार्य करावे. आर्थिक शारीरिक ज्याला ज्या जे मदत करणं शक्य आहे ते करावं असं मी मराठवाडा नेत्याच्या वतीनं विनंती करतो. या ठिकाणी आम्ही मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून आजच्या अंकात ही म्हणजे जवळ 23 तारखेला म्हणजे जाहिरात दिलेली आहे. तसंच वेगवेगळे उत्सवही या ठिकाणी जे आहेत त्याची माहिती दिलेली आहे. तर मित्रहो, भाविक भक्तांनो, एक वेळा या अवश्य अनुभव घ्या. तुम्हाला निश्चितच खूप चांगल्या प्रकारचा दृष्टांत मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. सोहळा येणार आहे. प्रत्येक मुलावर 4 5 पात्र ठेवले.
या ठिकाणी हा जो आहे हा दत्तयाग सुरू आहे. सर्व यजमान या ठिकाणी बसलेले आहेत सहकुटुंब. काय हाही अत्यंत विधिवत पद्धतीने सोहळा होत आहे. श्रीराम गुरुजी, रमाकांत गुरुजी, उल्हास गुरुजी एकेका कुंडावर आहेत. थोडंसं फोडीव टाका, फोडीव टाकून टाका थोडं थोडं. आघाडी चांगला पद्धतीने